नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त शेतकऱ्यानं पालकमंत्री दादाजी भुसे व माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्यासमोर विष प्राशन करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यानं शेतीमाल विक्रीसाठी व ग्राहकांना खरेदीसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेली जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येते। ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्री छत बुलढाणा येथील अमित नहार यांनी स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून दिले असून ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्री छत मी माझ्या स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यास तयार आहे। शेतकऱ्यांना विक्री छत रोख स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन अमित राजेंद्र नहार यांनी केलंय। नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतात पिकवलेला कांदा विक्रीसाठी आणला, परंतु व्यापारी आणि कृषी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्यात 10 एप्रिलला वादंग सुरू असल्यानं शेतकऱ्यांची हेळसांड होतीये। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतातील जागेवर शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या लिलावासाठी बोलवलं असता त्यांनी दुजोरा दिला आणि बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या कार्यालयात ठाण मांडून बसले। यामुळे संतप्त शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांनी सदर कार्यालयात धाव घेतली, परंतु सचिव अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतातील जागेवर उभे असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे लिलाव करण्यासाठी आले नाहीत। म्हणजे शासन व प्रशासन किती शेतकऱ्यांचे नुकसान करते हे दिसून येते। सदरच्या शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं सूर्यवंशी यांनी दिलाय। यामुळे आता शासन व प्रशासन याकडे काय लक्ष देते हे येणारा काळच ठरवेल। नाशिक माझा न्यूजसाठी सीताराम बागुल, नांदगाव।